आणि नेरळपाडा संघाचे कर्णधार आपण स्टेजशी संपर्क साधा. हेमंत चंदच्या आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना. 4 ओव्हरची मॅच आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. राज भोईर आणि अमोल भोईर. एका बाजूला राज भोईर आणि अमोल भोईरच्या जोडीने मैदानावरती प्रवेश केलाय आणि दुसऱ्या बाजूला दशरथ देशमुख आणि संतोष घारे या दोघांची जोडी आपल्या टीमची फिल्डिंग लावण्यासाठी देखील तेवढीच अलर्ट आहे आणि तेवढाच हाय व्होल्टेज सामना जो प्रेक्षकांना हवा होता कालभैरव मालेगाव आणि जय हनुमान कळंबोलीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियल या ठिकाणी आम्हाला जसा इशारा करतील सुदाम धुळे देखील चांगली मेहनत घेतात. त्यांनी मैदानाची आखणी पूर्ण करून ते आता मैदानाच्या बाहेर येतात आणि आयोजन कमिटीमध्ये आपण पाहिलं किरण रसाल दादा, निलेश रसाल असतील, गणेश रसाल असतील, सुदाम असतील, अनिल दादा असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांची प्रचंड मेहनत आहे आणि प्रचंड मेहनतीने मात्र भाजपा नमो चषकाची ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. तर जय हनुमान तर दोनही संघांसाठी महत्त्वाची सूचना देऊन झालेली की जर टी शर्ट तुमचा वेगळा असेल 11 खेळाडूंचा तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. सो जय हनुमान कलंबोली टीम संतोष गारे राईट हँड क्रिस गेल म्हणून ज्यांची ओळख आहे ते संतोष गारे. पहिला बॉल राज भोईरचा पहिल्याच बॉल वरती सुरुवातीचा फटका त्यावरती फिल्डिंग दमदार झाली आणि या दमदार फिल्डिंग वरती फक्त मिळेल ती एकच धाव. व्हॉट अ फिल्डिंग. अवघी एक सिंगल या ठिकाणी मिळेल आणि जय हनुमान कळंबोली संघाचा ड्रेस कोड सेम नसल्या कारणाने जय हनुमान कळंबोली संघाला 2 धावांची पेनल्टी असेल याची जय हनुमान कळंबोली संघाने नोंद घ्यावी. 2 धावांची पेनल्टी असेल जय हनुमान कळंबोली संघाला. इट्स येस या सर्कलच्या बाउंड्री वरती जो शॉर्ट मिड विकेट कडे जो खेळाडू उभा आहे मिड ऑन मध्ये त्याच्यावरती लक्ष आयोजक. वाह स्टँड अँड डिलिव्हरचा प्रयत्न अमोल भोईरच्या बॅट मधून आलाय. घनघाती प्रहार खणखणीत चौकार. संतोष घारेचा पहिला बॉल वरती फिल्डिंग भारी झाली. इथे गॅप मोठा होता. अमोल भोईरने खेचला चौकार आणि आता संतोष घारे एक्सपिरियन्स बॉलर ज्याच्या अनुभवावरती ज्याच्या बॉलिंग वरती पॉवर प्ले मध्ये सातत्याने संघाचा विश्वास आहे आणि आपल्या कॉन्फिडन्स लेवल वरती जो खेळाडू ठाम आहे तो संतोष घारे सध्या राउंड द विकेट ने अमोल भोईरच्या अगेन्स्ट आहे. नामवंत हे दोन्ही खेळाडू दिग्गज खेळाडू आणि त्यांच्यामध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये सुरू असलेली ही दमदार फाईट. अमोलचा फटका यावेळेस ऑफ साइडला सुपर षटकार. खतरनाक शॉट होता तो अमोल भोईरचा. षटकार ठोकला तो अमोल भोईरने आणि जे प्रेक्षक आमच्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसले जे खेळाडू असतील त्यांना विनंती आहे ऑन साइडला की आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे बसावं ही विनंती आपणास. नवीन चेंडू या ठिकाणी पाठवा. नवीन चेंडू पाठवा. पहिलीच ओव्हर आहे आणि 3 बॉल मध्ये धावा झाल्यात 11. हलक्या हाताने चेंडूला ढकलला. चांगला चेंडू होता संतोष गारेचा. धावा फलकावरती स्कोर आहे 4 बॉल मध्ये 11. कमबॅक करणं माहिती आहे. संतोष गारेने देखील कमबॅक भारी केला. अमोल भोईरच्या अगेन्स्ट मात्र डॉट चेंडूची फेक त्यांनी केली. अमोल भोईरच्या बॅट मधून निघालेला हा फटका. पुन्हा एकदा षटकाराच्या बाहेर चेंडू. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू षटकार. जागेवरून खेळतो अमोल भोईर
आणि संतोष वरती हा दुसरा षटकार चढवलाय. 5 चेंडू आणि धावा आहेत त्या मात्र 17. बॅटिंग इतकी दमदार झाली की 5 चेंडू संपलेत. धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र 17. बाउंड्री लाईनच्या पार 2 षटकार आलेत. अमोल भोईरला थांबवण्यासाठी आता संतोष गारेला या ओव्हरचा त्याचा शेवटचा बॉल आणि तोही चांगला फेकावा लागणार आहे. अमोलचा फटका पुन्हा एकदा. अमोलच्या बॅट मधून निघालेला शॉट. खेळाडू त्या ठिकाणी नव्हता आणि 21 धावा आल्या पहिल्या ओव्हर मध्ये. शेवटच्या बॉल वरती आलेला चौकार. भरपूर धावसंख्या उभारली ती पॉवर प्ले मध्ये. 21 धावा उभारल्या आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग राहिली त्या अमोल भोईरची. काल भैरव मालेगाव संघाने स्कोर उभारलाय तो मात्र 21 धावा संख्येचा. जबरदस्त बॅटिंग केली त्या अमोल भोईरने. पहिला बॉल संतोष गारेने सिंगल रनने सुरुवात केली होती. 1 डॉट देखील त्याने काढला. तरी देखील 4 बॉल वरती षटकार चौकार अशा 20 धावा आल्या. आणि प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक संघासाठी कोणत्याही फलंदाजाने षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक ठोकली तर धोत्रेगावचे ज्येष्ठ उद्योजक आदरणीय बलिराम शेठ रसाल यांच्याकडून 1111 आणि विकेट हॅट्रिक जरी मिळवली गोलंदाजाने, मेडन ओव्हर जरी टाकली तरी 1111 रुपयाचा कॅश प्राइज हे सर्व संघासाठी असणार आहे बलिराम शेठ रसाल यांच्याकडून. जबरदस्त बॉलिंग आता करावी लागणार आहे कारण पहिलाच बॉल बॅटलाच ब्रश झाला. चेंडू समोर विकेट किपर दशरथ यांनी बॉल कलेक्ट केला आणि इथून कमबॅक करायचंय ते मात्र जे हनुमान कळंबोलीला. कमबॅक करणं माहितीये, कित्येक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. ज्ञानेश्वर हिलम एक स्टार खेळाडू या संघामध्ये अजून आहे. संतोष गारे देखील टॉप क्लास ऑलराऊंडर आहे पण 21 धावा खर्च झाल्यानंतर आता ज्ञानेश्वर हिलम कडे हा चेंडू आहे. फटका राज भोईरचा ऑन साइडला चेंडू चाललाय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. एकच सिंगल वरती समाधान मानावं लागेल कारण राज भोईर यांना माहिती आहे की अमोल भोईरची बॅट मैदानाच्या आत तळपत आहे. त्यामुळे त्या बॅटला खरं तर आपल्याला आणखी चमकवणं गरजेचं आहे. त्यासाठी अमोलकडेच मात्र ही स्ट्राईक असेल आणि एका सिंगलने स्कोर पोहोचलाय तो मात्र टोटल 22 या अंकावरती. 2 बॉल एकच धाव. ज्ञानेश्वर हिलम जे हनुमान कळंबोली संघाला पुनरागमन त्यांनी करून दिले या ओव्हर मध्ये. अमोल भोईरच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. खतरनाक बॅटिंगचा परफॉर्मन्स अमोल भोईरचा. भाजप नमो चषकाची आतापर्यंत 3 दिवसामध्ये एकही फलंदाजाने 50 ठोकलेली नाहीये. त्यामुळे अमोल भोईर सध्या बॅटिंग करतोय. नॉट आउट 26 धावा संख्येवरती. 26 वरती वैयक्तिक अमोल पोहोचलाय आणि टोटल स्कोर आहे तो मात्र 28. 3 षटकार 2 चौकार खेचलेत अमोलने. पुन्हा एकदा अमोल भोईरच्या बॅट मधून मिड विकेटला ठोकलाय. बॅक टू बॅक सिक्सर. खतरनाक शॉट. आणखीन एक षटकार अमोल भोईरचा. टोटल स्कोर 34. एकट्या अमोल भोईरच्या धावा आहेत त्या मात्र 32 आणि त्या 32 मध्ये अमोल भोईरच्या बॅट मधून निघालेत षटकार 4 आणि चौकार 2. सिंगल डबलचा गेमच नाही अमोल भोईरचा या मॅच मध्ये. आणि प्रेक्षकांच्या कमेंट्स येतात की कडक आणि खतरनाक शॉट अमोल भोईर खेळतोय आणि त्याला थांबवण्यासाठी ज्ञानेश्वर हिलमला तेवढेच प्रयत्न करावे लागणार. समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या बाहेर आणि लगातार 3रा षटकार अमोल भोईरचा. बलिराम शेठ रसाल यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज इथून अमोल भोईरला देण्यात येईल. आणि काय बॅटिंग दाखवली अमोल भोईरने. जबरदस्त बॅटिंग अमोल भोईर इथून करतोय आणि धाव फलकावरती टोटल धावा आहे 40 आणि एकट्या अमोल भोईरच्या धावा आहे त्या मात्र 38. चेंडू खेळला या इनिंग मध्ये तो फक्त 8 धावा केला त्याने 38. आणखी 2 जर लागोपाठ ठोकले तर 10 चेंडू मध्ये 50 होईल अमोल भोईरची. 5 षटकार आणि 2 चौकार. 38 धावा फक्त षटकार आणि चौकाराच्या मदतीनेच केल्यात अमोल भोईरने. ज्ञानेश्वर हिलमचा एक चेंडू या सर्व षटकारावर भारी पडू शकतो जर त्याने अमोल भोईरची विकेट घेतली तर. खोलात होता चेंडू. लोवर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न एका सिंगलने षटक क्रमांक 2 समाप्त होईल आणि 41 धावा झाल्यात काळ भैरव मालेगाव संघाच्या.
अमोल भोईर वैयक्तिक 9 चेंडू मध्ये 39 या धावसंख्येवरती पोहोचला आणि टीमची टोटल आहे ती मात्र 41 आणि आता तिसऱ्या ओव्हर मध्ये जे हनुमान कळंबोली संघाला विचार विनिमय करावा लागेल आफ्टर डिस्कशन संघाचा कोणता बॉलर बॉलिंग साठी येईल कारण सध्या मैदानाच्या धुवाधार बॅटिंग अमोल भोईरला थांबवणं अत्यंत गरजेचं आहे मस्ट नीडेड विकेट पाहिजे ती अमोल भोईरची कारण ही विकेट जर मैदानाच्या आतमध्ये राहिली तर या धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणता येणार नाही आणि ही विकेट जर कमावली तर धावसंख्या नियंत्रणाखाली येईल हे देखील दशरथ देशमुख संतोष घारे आणि त्यांच्या संघाला माहिती आहे त्यामुळे आता संपूर्ण टीमची मीटिंग त्यांनी बोलावलेली आहे आणि एकंदरीत फायनल डिसिजन टीमने घेतलाय की आता तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करणार तो गोलंदाज कोण असेल आणि तो गोलंदाज मात्र इथून असणार आहे तो मात्र विकास संघाला गरज आहे ती विकेटची आणि विकास कडे चेंडू सोपवण्यात आलाय प्लॅनिंग थोडं चेंज केलंय अमोल भोईरने विकासच्या अगेन्स्ट कधी बॅटिंग केली नाही कारण विकास पहिल्यांदाच अमोल भोईरला ओव्हर टाकणार आहे त्यामुळे अमोललाही त्याच्या बॉलिंगचा अंदाज नाही चेंडू कसा येईल याचा अंदाज घेऊनच अमोलला बॅटिंग करावी लागेल बॉलरच्या क्षमतेचा बॉलरच्या गुणवत्तेचा बॉलरच्या क्वालिटीचा कुठलाही अंदाज अमोल भोईरला नाहीये त्यामुळे विकास एक नवीन चेहरा एक जुना मोहरा टिपेल का हे बघायचं आपल्याला अमोल भोईर बॅटिंग वरती ठाम आहे आणि विशाल अर्थात विकास बॉलिंग साठी तयार पहिलाच बॉल अमोल भोईरचा फटका भरपूर उंच तितकाच लांब ठोकलाय अमोल भोईरने षटकार टोटल धावसंख्या 47 अमोल भोईर 10 चेंडू मध्ये धावा त्याच्या नावावरती आहेत त्या मात्र 45 आणि 50 साठी अमोल भोईरला धावा पाहिजे त्या 5 टाळ्यांचा कडकडाट पवेलियन मध्ये अमोल भोईरची बॅटिंग धुवाधार आणि अमर भोईर आता उठून उभा राहिलाय की आता तो षटकार येईल का आणि अमोलची 50 कंप्लीट होईल का पण विकास जो पहिल्यांदा बॉलिंग करतो त्याच्याकडे जास्त चान्स आहे अमोल भोईरला फसवण्याची कारण नवीन खेळाडूला नेहमी टॉप क्लास बॅटर हे थोडेसे दचकून असतात की चेंडू कसा येईल विकासचा हा चेंडू समोर होता अमोलचा डॉट बॉल इथून आलाय धावा फलकावरती 47 आणि वैयक्तिक अमोलच्या धावा आहेत 12 चेंडू मध्ये 45 विकास कमबॅक करतोय अमोल साठी हा चांगला बॉल त्याने फेस केला येस 11 बॉल केला अमोल 11 बॉल मध्ये त्याच्या नावावरती धावा आहेत त्या 45 पुन्हा एकदा विकास अमोलचा फटका हवेचा वेध खेळाडू डाऊन दी बॉल कॅच ड्रॉप कॅच इथून ड्रॉप ऋषिकेश होता त्या ठिकाणी 2 धावा मिळतील काल बरं मालेगावला अमोल भोईरला कालजाचे ठोके खर तर वाढले होते काल बरं मालेगाव सर्व खेळाडू विचार करत होते की ही कॅच ड्रॉप होईल का पकडली जाईल आणि कॅच अखेर ड्रॉप झाली धावा फलकावरती 2चा टोटल आहे ती मात्र 49 अमोलच्या वैयक्तिक धावा आहेत त्या 47 विकास हा चेंडू पंच संदीप शिनारे सरांनी घोषित केला व्हाईट बॉल ऑफिशियलचा निर्णय एक्स्ट्रा धाव आणि 50 धावा इथून कंप्लीट झाल्या तर काल बरं मालेगावच्या टाळ होऊन जाऊ द्या संघाची 50 कंप्लीट झालेली आणि आता अमोलच्या 50 ची वाट मात्र संघ पाहतोय आणि विकास मात्र अमोलला चकवण्याचा प्रयत्न करतोय एक चेंडू नंतर अमोलला तो खेळवण्याचं काम सध्या करण्याचा प्रयत्न करतोय विकास बॉलिंग मार्क वरती आहे आणि समोर येतो मात्र अमोल भोईरच्या बॅट मधून 50 भाजपा नमो चषक 2025 ब्रदर्स 11 जय गावदेव धोत्रे आयोजित पाथरा जिल्हा परिषद वॉर्ड पहिली 50 आणि अमोल भोईर बॅट दाखवून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय कारण त्याच्या बॅट मधून आल्यात 13 बॉल मध्ये 53 नॉट आउट पहिली 50 13 बॉल मध्ये 53 जबरदस्त वंडरफुल माइंड ब्लोविंग आणि फंटॅस्टिक शॉट केलं अमोल भोईरने आपली पहिली भाजपा नमो चषकाची 50 त्याने कंप्लीट केली आणि मॅन ऑफ द सिरीज सायकल या स्पर्धेमध्ये असणारे बेस्ट बॅटर साठी आकर्षक कूलर बेस्ट बॉलर साठी आकर्षक कूलर आणि त्या बक्षिसाकडे खरं तर वाटचाल करणारी 50 अमोल भोईरची विकासचा या ओव्हरचा 5वा चेंडू अमोल भोईरची विकेट तो कमावेल का संघाचं प्लॅनिंग इथे सक्सेसफुल ठरेल का गोलंदाज तयार विकास अमोलचा फटका हवेत चाललाय संतोष गारेने पकडली कॅच
विकेट आली अमोल भोईरची आणि टाय होऊन जाऊ द्या. 14 चेंडू मध्ये 53 धावा करून अमोल भोईर इथून आउट होत असताना अमोल भोईरच्या बॅट मधून आले ते मात्र टोटल षटकार 7 1 2 चौकार आले. 2 चौकार 7 षटकार आणि 14 बॉल मध्ये 53 धावा करत कालभर मालेगावचा कर्जत टेनिस क्रिकेटचा हा स्टार फलंदाज अमोल भोईर इथून आउट. अखेरकार विकासने ती विकेट घेतली जी संघाला हवी होती आणि 56 या धावसंख्येवरती मालेगाव संघाची पहिल्या गड्याची पार्टनरशिप ज्यामध्ये राज भोईरचं योगदान होतं अवघ्या 2 धावांचं, एक वाईटची धाव, अशा टोटल धावा झाल्या त्या मात्र 56. खरं तर मी गोलंदाजाचंही तेवढंच कौतुक करेल की संघाने विश्वास दाखवला होता की विकास ही विकेट घेईल आणि त्या विकासने खरंच विकेट घेतली. आणि कौतुक असेल संतोष घारेचं की ज्याने धावत जाऊन रनिंग केली आणि कॅच पकडली ती संतोष घारेने, तर संतोषचंही कौतुक. आता नवीन फलंदाज राजन मैदानाच्या आतमध्ये 56 धावा झाल्यात आणि विकासचा तिसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल असणार. 1 to go ओव्हर नंबर 3 मध्ये विकास 56 धावा झाल्या धावा फलकावरती. विकासचा हा चेंडू इट्स टाइम टू कम बॅक आणि कमबॅक करणारा शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 3 इथून कंप्लीट. धावा फलकावरती कालभर मालेगाव स्कोर आहे तो मात्र टोटल 56. तीन ओव्हर आणि 56 धावा. आता शेवटची ओव्हर असणारे एका 2 व्हीलरची चावी आम्हाला सापडलेली आहे, बजाज गाडी. तर ती ज्याची कोणाची असेल त्यांनी ती चावी घेऊन जा. तर चावी आम्हाला सापडली आणि मालक देखील आम्हाला सापडला. थँक्यू, मालकाने ती चावी घेऊन जा. आणि खरं तर आयोजन कमिटीचं कौतुक आहे, किरण रसाल यांचं कौतुक आहे की ज्यांनी चावी सापडल्यानंतर खरं तर त्या मालकाचा शोध त्यांनी घेतला. मालकाने चावी शोधली का माहित नाही, पण आमच्या किरण रसाल दादांनी मालकाचा शोध घेऊन चावी त्याला दिली, त्याबद्दल किरण रसाल यांचं कौतुक. किरण रसाल अत्यंत हुशार आहेत, नियोजन कमिटीचे सदस्य आहेत. त्याचबरोबर गणेश रसाल दादा, निलेश रसाल असतील, त्याचबरोबर अनिल रसाल असतील, सुदाम धुले असतील, हर्षद रसाल असेल, अभिजित रसाल असेल, असे आमचे सर्व ब्रदर्स 11 जय गावदेव धोत्रे संघाचे हे सर्व मेहनत घेणारे आयोजन कमिटीचे सदस्य ज्यांच्या नियोजनाने या क्रीडा स्पर्धेमध्ये परफेक्ट नियोजन अशी स्पर्धा. आणि शेवटची ओव्हर दशरथ देशमुख यांची. पहिलाच बॉल राज भोईरचा फटका, संतोष घारे गुड फिल्डिंग, एकच धाव मिळेल. धावसंख्या नियंत्रण आणण्यासाठी अमोल भोईरची विकेट महत्वाची होती. ऋषिकेशने आधी कॅच पकडली असती तर अमोलची 50 झाली नसती, पण खरं तर ऋषीला ते 50चं क्रेडिट जाईल, कॅच त्याच्याकडून ड्रॉप झाली. येस, दशरथ देशमुख थांबलेत बॉलिंग करत असताना. कित्येक खेळाडू टीम मध्ये येतात जातात, पण दशरथ देशमुख आणि संतोष घारे हे मात्र कळंबोली संघामध्ये कायम आहेत. फुलटॉस होता ऑन साइडला, चेंडू सहजपणे आता 2 बॉल वरती 2 सिंगल. 3 ओव्हर मध्ये 56 आल्या, पण 2 बॉल वरती 2च सिंगल आल्यात, 58 झाल्यात. दशरथ देशमुख यांची ओव्हर जर 65च्या आतमध्ये स्कोर जर ठेवला तर मात्र खरंच होऊ शकतो काहीतरी बदल. आणि विकास दिसले या ठिकाणी उपस्थित झाले, युवा नेते, आणि त्यांचं स्वागत करणारा राज भोईरच्या बॅट मधून आलाय ऑन साइडला षटकार. पिंगलज गावचे युवा नेते विकास दिसले यांचं सहर्ष स्वागत आणि राज भोईर यांचा करारा जवाब. दशरथ देशमुख यांना मात्र ठोकलाय षटकार. हे 2 कर्जत तालुक्याचे दिग्गज. आणि आधी एक सिंगलने स्ट्राइक रोटेट झाली होती, परत सिंगलने स्ट्राइक रोटेट झाला आणि त्यानंतर राज भोईरने परफेक्ट स्पॉट वरती चेंडूला ओळखलं आणि दशरथ देशमुख यांना षटकार ठोकत टीमची टोटल 64 या धावसंख्येवरती 64. अजून 3 बॉल बाकी आहेत, चौथ्या ओव्हरचे 3 बॉल बाकी आहेत. 64 धावा ऑन बोर्ड. राज भोईर, संतोष घारे जबरदस्त फिल्डिंग करतो. कदाचित राज भोईरची देखील कॅच आली तर तो सोडणार नाही. गोलंदाज सय्यद दशरथ देशमुख. खाली राहिला चेंडू, फसवलाय राज भोईरला. दशरथ देशमुखने आपल्या
बॉलिंगने मात्र या ओव्हरमध्ये 4च बॉल टाकले पण 8च धावा दिल्या. म्हणजे पहिल्या मेन बॉलर वरती भारी पडले दशरथ देशमुख. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा 5वा चेंडू. राज भोईरचा फटका. स्क्वेअर लेग मधून चेंडू काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल अडवण्यासाठी प्रयत्न. बॉल अडवला. फेक 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 आणि फक्त 2 धावांचा प्रयत्न झाला. 2 धावा 66 झाल्यात. आणखीन एक बॉल इथून असणार आहे. तो मात्र गोलंदाज दशरथ देशमुख यांचा. खरं तर ज्ञानेश्वर हिलमचं जे षटक होतं नंतर पहिलं संतोष घारेंचं जे षटक आलं, विकासने जी बॉलिंग केली त्या सर्व बॉलर वरती दशरथ देशमुख यांच्या अवघ्या 5 चेंडूमध्ये 10 धावांची ओव्हर आहे. आणि लास्ट बॉल वरती लॉंग ऑफला टार्गेट करत राज भोईर यांचा एका टप्प्याने सुसाट वेगाने 70 धावा इथून पूर्ण करणारा हा चौकार. काल भैरव मालेगाव टीमने धावा उभारल्या 70 आणि 71 धावांचं लक्ष इथून सेट झालंय. ते जय हनुमान कळंबोली या संघाला 71 धावसंख्येचं लक्ष इथून असेल 4 ओव्हर मध्ये अर्थात 24 बॉल मध्ये. एकाहत्तर धावसंख्येचा टार्गेट असेल. अमोल भोईरने 53 धावांची इनिंग खेळला आणि 50 त्याने कंप्लीट केली. आणि आता 71 जय हनुमान कळंबोली संघ 24 चेंडू मध्ये 71 धावा चेस करण्यासाठी उतरेल. आणि त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की या धावा संख्येला चेस करण्याची. आणि तशी स्ट्रॅटेजी घेऊन सलामीची जोडी मात्र रवाना होईल. सलामीची जोडी इथून रेडी होईल. आणि पिंगलास गावचे युवा नेतृत्व विकास दिसले दादांना मी विनंती करेल, विकास दादा आपण मंचावरती असण्यास व्हावं. 4 दिवस भाजपा नमो चषक 2025 मध्ये 4 दिवस जेवणाची व्यवस्था ही पिंगळस गावचे युवा नेतृत्व विकास दिसले दादांच्या माध्यमातून असेल. विकास दादा आपलं आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून आभार की आपण 4 दिवस भाजपा नमो चषकामध्ये आपण फ्री पॅकेज जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते अन्नदान आमच्या विकास दिसले दादांच्या माध्यमातून. आणि 71 धावांसाठी टीम तयार आहे, फिल्डिंग लावून तयार आहे आणि बॅटिंग साठी देखील दशरथ देशमुख आणि संतोष घारे रेडी टू फाइट. आणि चेंडू संतोष सर चेंडू आपण घ्या, दशरथ दादा चेंडू घ्या. आणि 71 धावा चेस करायचे 24 बॉल मध्ये एक घमासान युद्ध करावं लागणार गोलंदाजांच्या विरोधात. अमोल भोईर पहिला बॉलर बॉलिंग साठी सज्ज होईल. आणि खरं तर ही मॅच 71 धावसंख्येची जर चेस झाली तर भाजपा नमो चषकामध्ये सर्वात सक्सेसफुल चेसिंग हा जय हनुमान कळंबोली संघाचा असेल.
कालभैरव मालेगाव संघाने अमोल भोईरने 50 कंप्लीट केली. दोन संघ जे ट्रॉफीचे आतापर्यंत मानकरी ठरलेत, दुर्वा 11 सावळे संघ आणि त्याचबरोबर चिंचवली हा संघ, असे दोन संघ ट्रॉफीच्या मानकरी आहेत. त्यातून दुर्वा 11 सावळे संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि आज तिसरा संघ जो एका ट्रॉफीचा मानकरी असा. आणि ट्रॉफी किती भारी आहेत बघा, स्टेजच्या समोर चमचमणाऱ्या चकाकणाऱ्या नवीन डिझाईनच्या नवीन ब्रँडच्या 4 क्रमांकाच्या 4 सुंदर ट्रॉफीज भाजपा नमो चषकामध्ये. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक सायकल, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी आकर्षक कूलर. आणि सामना इथून सुरू होतोय. जय हनुमान कळंबोली 71 धावांचं लक्ष तोडीस तोड उत्तर देण्यासाठी सज्ज. आणि दुसऱ्या बाजूला अमोल भोईर काळभैरव मालेगाव कडून पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. फुल टॉस संतोष गारेचा पहिल्याच बॉलवरती फटका आणि तिथे फिल्डिंग स्वप्नीलची. एका धावेने सुरुवात. पंचांनी रेफर केलंय अबोव द बेस चेंडू आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल. तर आमच्या ऑफिशियल आयोजन कमिटीचे सदस्य या ठिकाणी सुदाम धुळे या ठिकाणी येतात. चेकिंग केलं जाईल की चेंडू एक्झॅक्ट कुठे आहे, अबोव द बेस्ट आहे का. सिंगल तर कंप्लीट केली आहे पण डिसिजन अबोव द बेस्ट चेंडू आहे की नाही याचा मात्र पेंडिंग आहे. पूर्णपणे सर्वांची नजर त्या चेंडूवरती आहे की अबोव द बेस्ट आहे की नाही, चेंडू नो बॉल आहे की नाही. तर या ठिकाणी डिसिजन आहे नो बॉल. अबोव द वेस्ट चेंडू आहे, नो बॉल आणि प्लस सिंगल. जय हनुमान कळंबोली संघाची ही नो बॉल वरती सिंगलची सुरुवात. वाईट चेंडू या ठिकाणी इथून मात्र टाकला जातोय. आणि आदरणीय सुभाषजी रसाळ साहेबांचे या ठिकाणी आगमन झालं. साहेब आपण मंचावरती यावं. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल या मॅच मध्ये, फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. अमोलचा बॉल संतोष दशरथ देशमुख यांच्या बॅट मधून निघालेला फटका फ्री हिटचा चेंडू आहे आणि तिथे 2 धावा मिळतील. कालभैरव मालेगाव संघासाठी या मॅच साठी मात्र नंदू भोईर दादा यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात संघासाठी. आणि कळंबोली संघाला 2 धावांची पॅनल्टी देखील होती, त्यामुळे त्यांनी उभारल्या धावा 70, 2 धावांची पॅनल्टी 72 म्हणजे 73चं लक्ष असणार आहे. आणि दशरथ देशमुखच्या बॅट मधून निघालेला फटका मात्र इथून चेंडू सीमा पार ठोकला दशरथ देशमुखने चौकार. रन्स पोचल्या 9 या धावा संख्येवरती आणि बॉल संपलेत ते मात्र 2 चेंडू आणि 9 धावा. जय हनुमान कळंबोलीच्या 73 धावांचं लक्ष त्यांना असणार आहे. टार्गेट 73चा असणार आहे कारण 2 धावांची पॅनल्टी होती. ड्रेस कोड कंपल्सरी आहे असल्या कारणाने. आणि 2 बॉल 9. सुरुवात मात्र एकदम दमदार झाली. पुन्हा फटका भारी आहे दशरथ देशमुख यांच्या बॅट मधून. आणि नाद फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी झाली. तरी पंचांनी देखील रेफर केलं. त्यामुळे आपण चेक या ठिकाणी करू. फिल्डिंग भारी झाले.
षटकार असेल की नसेल हा पुढचा प्रश्न आहे, पण प्रयत्न कमालीचे झाले, प्रयत्न कमालीचे झाले. डिसिजन पेंडिंग आहे पुन्हा एकदा. डिसिजन पेंडिंग आहे, क्लोज आहे डिसिजन, त्यामुळे थोडा वेळ लागेल. 1 मिनिट आपण थोडी विश्रांती घ्या, कारण लास्ट मोमेंटला का होईल हे महत्वाचं आहे. बघा 12th मॅन व्यतिरिक्त कोणी थांबू नका किंवा कोणी बोलू नका. जोपर्यंत आयोजन कमिटी ऑफिशियल जे आहेत त्यांचा निर्णय जो येईल. दोन चेंडू मध्ये 9 धावा होत्या. फटका भरपूर उंच होता. लास्ट मोमेंट पर्यंत खेळाडूची नजर होती आणि शेवटच्या मोमेंटला जो प्रयत्न झाला कमालीचा राहिला. आणि ऑफिशियल या ठिकाणी आहेत, वारंवार चेक केलं जात आहे की एक्झॅक्ट पाय आतमध्ये की टच झालाय. हे सर्व चेकिंग केलं जात आहे. आणि डिसिजन या ठिकाणी येतोय की षटकार या ठिकाणी अडवलेला आहे, षटकार या ठिकाणी अडवलेला आहे. आणि 1 रन ने 3 बॉल मध्ये धावा संख्या होईल ती मात्र 10. 3 बॉल आणि धावा संख्या झाली आहे ती मात्र 10. 73चं लक्ष. 3 बॉल मध्ये 10 झाल्यात. अमोल भोईर वरती देखील तेवढाच कडा प्रहार. यावेळेस समोर चेंडू डॉट बॉल झाला. इथून 4 बॉल आणि 10 धावा. 11 धावा की 10 धावा. 4 बॉल 10. एक सिंगल आली फक्त कॅच ड्रॉप झाल्यानंतर. षटकारच तो अडवणं फार महत्वाचं होतं कॅच ड्रॉप पेक्षा. लोवर फुल टॉस. संतोष गारेचा फटका. स्वप्नील धावतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेखा पार. ठोकलाय संतोष गारेने चौकार. तोडीस तोड उत्तर. आणि 5 चेंडू मध्ये धावा संख्या ऑन बोर्ड आहे ती मात्र 14. 73 धावा संख्येचं लक्ष घेऊन विपक्षी टीमला अगदी दुसऱ्या बाजूने देखील टोलेबाजी करत असताना दशरथ देशमुख आणि संतोष घारे या जोडीने धावा उभारल्या. त्या मात्र टोटल 14. अमोल भोईरचा पॉवर प्ले मधला 1 बॉल अजून शिल्लक असेल आणि 14 वरती जर षटकार आला तर मात्र 20 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये इथून जमवण्यामध्ये यश मिळेल ते जे हनुमान कलंबोलीला. पण तो षटकार तो चौकार एक हिट अपेक्षितच आहे, कारण 73 धावा करायचे तर प्रत्येक ओव्हर मध्ये 18 च रिक्वायर्ड रन रेट आहे. कारण 70 उभारल्या, 2 ची पेनल्टी, अशा 72 झाल्या आणि 73चं लक्ष आहे. डॉट बॉल इथून झाला आणि शेवटच्या बॉल वरती कुठलीही रन इथून आली नाही आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्या जय हनुमान कळंबोली संघाच्या 14. जय हनुमान कळंबोली संघाने 14 धावा उभारलेल्या आहेत. येणारे बॉल या मॅच मध्ये शिल्लक असणारे टोटल 18 आणि 18 बॉल मध्ये ही मॅच जिंकायची आहे तर धावा संख्या त्यांना हवी आहे ती मात्र 59. 59 रिक्वायर्ड. आणि अमोल भोईर वरती खर तर 14 धावा. जर या ओव्हर मधले 2 चेंडू डॉट आले नसते तर 20 धावा देखील काबीज करता आले असता.
पण अजूनही प्रत्येक ओव्हरमध्ये जे 18ची सरासरी ती आता 20 पर्यंत येऊन पोहोचली, कारण 18 बॉल मध्ये 59 धावांची गरज आहे आणि कॅपॅसिटी, भरपूर कॅपॅसिटी आणि क्षमता असणारे हे दोन खेळाडू आहेत, दशरथ देशमुख आणि संतोष घारे. 73चं लक्ष आहे, पण कुठली भीती नाहीये, आपण धावा चेस करू शकतो, हा पूर्ण आत्मविश्वास घेऊन त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा ठोकून काढल्या. आणि भाजपा नमो चषक भारतीय जनता पार्टी पाथरा जिल्हा परिषद वार्ड आयोजित, त्याचबरोबर ब्रदर्स 11 जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे आयोजित, आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा युवा मोर्चा चिटणीस भारतीय जनता पार्टीचे दिनेश माधव रसाल दादा यांच्या वतीने आयोजित ही भाजपा नमो चषकाची स्पर्धा, आणि त्याचबरोबर सोमनाथजी रसाल यांच्या देखील वतीने आयोजित ही भाजपा नमो चषकाची स्पर्धा. आता 18 बॉल 59, इथे नवीन गोलंदाज स्वप्नील आलाय, 18 बॉल मध्ये 59 पाहिजे, समोर येतो दशरथ देशमुख. पहिलाच बॉल हवेमध्ये आणि कॅच कॅरी केली, विकेट आली ते पहिली, धावा संख्या 14 असताना मोठा आदरा. आता नवीन बॅटर ऋषिकेश मैदानाच्या आत, दशरथ देशमुख यांची विकेट इथून कमावली ती स्वप्नीलने, आणि आता 17 बॉल मध्ये 59 धावा संख्येची गरज आहे टीम जानमन कळंबोलीला. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र श्री सिद्धिविनायक नेरलपाडा टीमच्या विरोधात सेकंड राऊंडची मॅच खेळेल. स्कोर मात्र त्या मानाने पहिल्या ओव्हर मध्ये धावा आले होते जानमन कळंबोलीच्या. आता 20 ची सरासरी आहे, आणि स्वप्नील वरती जर पहिल्या षटकाप्रमाणे जर इथून हल्ला बोल केला तर धावा संख्या चेस करायला अंतर कमी करत जावं लागणार आहे जानमन कळंबोलीला. ऋषी आला नवीन बॅटर, 17 बॉल 59 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्वप्नील नेक्स्ट बॉल साठी मार्गस्थ झालाय, पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला. भरपूर उंची होती स्वप्नीलच्या बॉल वरती, आणि बाउन्स चेंडूचा मारा करत गोलंदाजाला एक वॉर्निंग देखील पंचांच्या वतीने देण्यात आलेली आहे, आणि एक एक्स्ट्राची धाव कमावत आता 17 बॉल मध्ये 58 धावा संख्येचा टार्गेट. ऋषी जर इथे चमकला तर जानमन कळंबोली संघासाठी संतोष गारेच्या साथीने 17 बॉल मध्ये 58 धावा ते चेस करू शकतील. गोलंदाज तयार स्वप्नील, ऋषीच्या रडार मध्ये चेंडू आहे, भिरकावलाय सीमा रेखा पार, ऋषिकेशच्या बॅट मधून आलाय षटकार. मैच में अभी बहुत कुछ बाकी है और बंदे में दम है. ऋषिकेश ने षटकार तर ठोकलाय, आणि आता मैदानाच्या आतमध्ये 52 धावा इथून करायचे, आणि 52 धावा इथून करण्यासाठी चेंडू देखील शिल्लक येते मात्र 16. जर असे षटकार येत राहिले तर मॅच फिरायला वेळ लागणार आहे. इट्स टाइम टू टर्न, आणि तो टर्न बॅटिंग मधून जानमन कळंबोली संघ घेईल का ते आता बघायचंय. 16 चेंडू आणि 52 धावा. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस केला जातोय, कारण ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये उतरल्या जो षटकार त्याने लगावलाय, त्यामुळे मैदानावरती हवा देखील जेवढा वेगाने फिरतीये ना तेवढ्याच वेगाने या सामन्याची हवा प्रेक्षकांच्या मनात आहे, आणि ऋषिकेशने गेल्या गेल्या हवा केली बॅटिंगने. आता मात्र गोलंदाज स्वप्नील. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा ऋषिकेशचा फटका, समोर खेळाडू वेगाने धावला, अमोल भोईर स्वतः चेंडूच्या दिशेने, आणि एकच रनवर खेळाडू समाधान मानती. 22 धावा झाल्यात. स्वप्नीलचे बॉल संपले ते मात्र 3. 15 चेंडू आणि विजयासाठी लक्ष या मॅच मध्ये इथून असणार आहे ते मात्र टोटल 51 धावा संख्येचा. 51 धावा अजून करायच्या. 15 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. फटका संतोष गारेच्या बॅट मधून, मोठा गॅप आहे, आणि तो गॅप भेदत मात्र संतोष गारेचा चौकार. आक्रमण सुरूच आहे, प्रति हल्ला सुरूच आहे, आणि या प्रति हल्ल्यामध्ये मात्र आतापर्यंत जानमन कळंबोली संघ पोहोचलाय या चौकाराच्या मदतीने 26 या धावा संख्येपर्यंत, आणि मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती आपल्या बाजूने खेचण्याचा जो प्रयत्न होतोय ऋषिकेश आणि संतोष घारेच्या माध्यमातून. स्वप्नील वरती एका मागोमाग एक फटके त्यांनी चढवलेत, आणि चौथा चेंडू चौकारासाठी पाठवल्यानंतर धावा संख्या जानमन कळंबोलीची ती मात्र 26, आणि विजयासाठी अजूनही या मॅच मध्ये गरज होती 47 धावा संख्येची. 47 टू विन.
स्वप्नीलचा हा चेंडू स्वतः विकेट किपर राजन तिथे पोहोचला आणि एका रनने 27 धावा झाल्या जय हनुमान कळंबोलीचा. सिंगल डबलने मोठा स्कोर उभारता येणार नाही, पण सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट झाली, एकही चेंडू डॉट जाऊ दिला नाही, तर मात्र जय हनुमान कळंबोली संघाचं परफेक्ट प्लॅनिंगने परफेक्ट पार्टनरशिपने या धावा त्यांना चेस करता येते. 27 झाल्यात, अजून 13 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 46 धावा. षटकार चौकाराचं प्लॅनिंग तर आहेच. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील नेक्स्ट बॉल आणि लास्ट बॉल ओव्हर. ऋषिकेशसाठी हा चेंडू एक केली कंप्लीट. दुसरीसाठी धावलेत आणि 2 धावा इथून मिळतील. 2 धावांनी षटक क्रमांक दुसरा इथून समाप्त झाला. 29 धावा फलकावरती आले जय हनुमान कळंबोलीच्या. आणि मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू असणार आहेत ते मात्र 12 आणि 12 चेंडू मध्ये या मॅच मध्ये गरज आहे ती 44 धावा संख्येची. 29 धावा झाल्यात 12 चेंडू मध्ये. 44 मध्ये 22 धावांची सरासरी आता ओव्हर मध्ये आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 22 धावा इथून चेस कराव्या लागणार आहेत, तरच रिक्वायर्ड रन रेटने 44 पर्यंत पोहोचता येईल. षटकार चौकार या इनिंग मध्ये महत्वाचे ठरतील. ज्या पद्धतीने अमोल भोईरने फक्त षटकारांचा खेळ केला, चौकारांचा खेळ केला, तसा जय हनुमान कळंबोलीला करावा लागेल. कारण 12 चेंडू मध्ये 44 म्हणजे जवळपास 7 षटकार आणि 2 धावा अशी प्लॅनिंग आहे. 12 चेंडू मध्ये 7 षटकार जर खेचले तर जय हनुमान कळंबोली संघाला विजयाचा शुभ मुहूर्त सापडेल असं म्हणायला हरकत नाही. कारण राज भोईरचं हे षटक आहे जे जवळपास या मॅच मधील गेम कोणाच्या बाजूने झुकेल, कोणाचा पारड जड होईल अशी ही ओव्हर आहे. कारण 12 चेंडू कंपल्सरी 44 म्हणजे 7 षटकार आणि त्या 7 सिक्सर खेळण्याची कॅपॅसिटी आहे ऋषिकेश आणि संतोष घारे मध्ये. त्यामुळे प्रत्येक चेंडू आणि त्यांना समोर फक्त बाउंड्री लाईनचा पट्टा इतका फोकस जर त्यांनी केला तर मात्र ही मॅच शेवटपर्यंत बनू शकेल. 12 चेंडू आणि 44 या मॅच मध्ये गरज आहे. हा महत्वाचा षटकाचा खेळ आहे जिथे जर राज भोईरची ओव्हर फसली तर कदाचित सामना फसण्याची चिन्ह आहेत. राज भोईरची ओव्हर जर भारी पडली तर काळभर मालेगाव संघ या ओव्हर मध्ये थोडा वरचढ ठरण्याची शक्यता आहे. पण संतोष घारे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे आणि त्यांच्या बॅटिंग वरती देखील जय हनुमान कळंबोली संघाची फाईट निर्भर आहे. आणि राज भोईर वर्सेस संतोष घारे, गेम इज ऑन. पहिलाच बॉल बॅट वरती फुल टॉस, भरपूर दूर राहिले खेळाडू, तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण. आता 11 चेंडू आणि 42 म्हणजे आता बरोबर 11 बॉल मध्ये 7 षटकार खेळायचे. 4 चेंडू जास्त आहेत जय हनुमान कळंबोलीकडे. तो षटकार पाहिजे, षटकार असे 7 ठोकायचे. राज भोईर प्रत्येक चेंडू मात्र अत्यंत महत्वाचा. संतोष घारेच्या बॅटमधून ऑन साइडला फिल्डिंग अमर भोईर होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, जंप घेतली आणि एक सिंगल रन इथून मिळाली. आता 10 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. कालभर मालेगाव संघाला या मॅच साठी नंदू भोईर यांनी मात्र शुभेच्छा दिल्या की संघ चांगला खेळेल, चांगली कामगिरी करेल आणि ती चांगली कामगिरी सध्या तरी सुरू आहे. पण ऋषिकेश जो षटकार गेलं त्याने खेचला होता ना सामन्यामध्ये, अजूनही काळभर मालेगाव संघाला माहिती आहे की जय हनुमान कळंबोली संघ या धावा संख्येच्या समीप जाऊ शकतो. कारण 10 बॉल आहेत आणि 41 धावांची गरज. ऋषिकेशच्या बॅट मधून अलॉंग द कार्पेट सुसाट वेगाने चेंडू, अमोल भोईरचा थ्रो येईल. एकच धाव. आता 9 चेंडू आणि 40 धावांची गरज. 9 बॉल 40 इथे मात्र 9 बॉल 40 म्हणजे हे येणारे 3 बॉल वरती किमान चौकार येऊ का षटकार येऊ पण हिट पाहिजे 3ही बॉलवर. संतोष घारेच्या बॅटमधून ऑन साइडला लॉंग ऑन ला बीट करत स्वप्नीलच्या बाजूने निघालेला संतोष घारेचा चौकार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल आणि विजयासाठी धावा पाहिजे कंपल्सरी 36. 8 बॉल मध्ये 6 षटकार. जर या 2 बॉल वरती 2 षटकार जर आले किंवा षटकार चौकार जरी आला तरी सामना बनेल जय हनुमान कळंबोलीसाठी. 8 बॉल 36
2 बॉल बाकी आहेत आणि सुदाम धुळे यानंतर कॉमेंट्री करते. सुदाम या आपलं स्वागत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय. कळंबोली संघाच्या 44 धावा. विजयासाठी आता मात्र एका षटकामध्ये तब्बल 30 धावसंख्येची गरज असणार आहे. 29 का? 29 धावांची, 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. तर शेवटच्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज निवडलाय शेवटचा आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी मालेगाव संघाकडून तन्मय हा गोलंदाज मात्र या ठिकाणी निवडला गेलाय संघ कर्णधाराने. आणि 6 चेंडू 29 धावांची गरज असताना ज्याला उजव्या हाताचा क्रिसगेल म्हटलं जातं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये, तो संतोष घारे आणि ऋषिकेश देशमुख ही जोडी मात्र मैदानावरती आहे. स्लोवर चेंडू, अगदी फसवा चेंडू या ठिकाणी टाकला. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला होता. वाईड लाईनला चेंडू होता आणि कटर स्वरूपाचा हा चेंडू बाहेर निघून यष्टीरक्षक राजन याच्या हातामध्ये सरळ विसावला. आता 5 चेंडू आणि 29 धावांची गरज. 5 चेंडू 5 षटकार जर लगावले तर मात्र हा सामना जय हनुमान कलंबोली याच्या ताब्यात जाऊ शकतो. हा या ठिकाणी पहिला शॉट खेळलाय परंतु 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. आता 4 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. एखादा नो किंवा एखादा वाईट जर आला आणि उर्वरित चेंडूंमध्ये जर षटकार बसले तर मात्र या ठिकाणी सामना बनू शकतो. परंतु जर 4 षटकार खेचून देखील मात्र हा सामना या ठिकाणी वाचू शकणार नाही. परंतु जर तरच्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये, बरंच काही घडतं. जर दबाव निर्माण झाला तन्मयवरती तर मात्र हे सहज शक्य होऊ शकतं. कारण संतोष घारे हा कारनामा करू शकतो की 4 चेंडूंमध्ये 4 षटकार खेचू शकतो. बघूया 4 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येची गरज असताना जय हनुमान कलंबोली विजयाच्या दिशेने वाटचाल करणार का? शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाज तन्मय हा देखील एक कच्चा नाहीये, परंतु त्याने अतिशय चांगला चेंडू टाकला या ठिकाणी आणि चेंडू निर्धाव. 3 चेंडू 25 धावसंख्येची गरज असताना फील्ड रिस्ट्रिक्शन थोडंसं बदललं जातं या ठिकाणी. थर्डमॅन क्षेत्रात मध्ये या ठिकाणी लॉंगस्टॉपला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठवला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय परंतु तन्मय लाजवाब गोलंदाजी करतोय. पुन्हा शॉर्ट पिच पॉइंटच्या दिशेने या ठिकाणी फटका खेळलाय संतोष घारे त्या ठिकाणी. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार येतोय तो मात्र जय हनुमान कलंबोली संघासाठी. चेंडूची मागणी केली जाते. उशिरा का होईना फटकेबाजी या ठिकाणी होते. धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 52 या धावसंख्येवरती. 70 धावसंख्येचा धावा केल्या होत्या मालेगाव संघाने. 2 धावांची पेनल्टी, अशा एकूण 72 धावा झाल्या होत्या आणि 73 धावसंख्येचा पाठलाग होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका या ठिकाणी सरळ येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु तरी देखील चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे, चौकार.
या चौकाराने 56 धावा आता मात्र केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक असताना दिसून येते. तन्मयच्या चेहऱ्यावरती देखील हसू दिसतंय, कारण त्याला माहिती आता प्रेशर नाहीये. सामना जवळ मालेगाव संघाने आपल्या बाजूने वळवलेला आहे. समोर टाकला हलक्या हाताने या ठिकाणी आणि संतोष खारडे मात्र या शेवटच्या चेंडूवरती आपल्या संघाला मात्र या ठिकाणी एक षटकार खेचून